सगळ्यात पहिलं तिघांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा नवस या नवीन गाण्यासाठी. सुरेश प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलवरती नवीन गाणं आलेलं आहे. तर माझा सगळ्यात प्रश्न पहिला सूर्याची फाउंडर काय सांगशील सूर्या, आता तू याला आतापर्यंत तू त्याच्यामध्ये ऍक्ट करत होतास पहिल्यांदा, प्रत्येक वेळी तू प्रोड्यूस सुद्धा करतोस, तर नवीन कास्टला अप्रोच करण्यासाठी कशा प्रकारचा तुझा प्रवास होता थोडं? नमस्कार. कास्टचा माझा इथे काही प्रश्न नव्हता. हे मला फुल पॅकेजमध्ये सॉन्ग मिळालं रेडीमेड. सॉन्ग ऑलरेडी झालं होतं, सिद्धांतने हे केलं होतं सॉन्ग आणि यांचं मला वाटतं 1 वर्ष झालं असेल हे शूट करून. आणि रिसेंटली माझं 1 डिसेंबरमध्ये तुझा झालो हे सॉन्ग रिलीज झालं होतं. त्यानंतर चॅनलसाठी नवीन काही असं अपलोडलं नव्हतं. सो त्याच दरम्यान हे सॉन्ग आलं होतं सूर्यशक्तीकडे आणि तेव्हाच अश्विनी सिद्धांत त्यांचं डिस्कशन म्हणून बोलले की आपल्या चॅनलवरती सूर्यशक्तीवरती हे सॉन्ग करूयात. बघा चांगली गोष्ट आहे. तेव्हाच आम्ही व्हिडिओ वगैरे बघितला, स्टोरी. सो छान सॉन्ग होतं. ह्या जॉनरचं सॉन्ग सूर्यशक्तीवरती कधी आलेलंही नव्हतं. स्टोरी खूप आवडली होती मला आणि काम हे खूप कमाल झालं होतं आणि वेगळं होतं. सो मला आणि ऑडिओसुद्धा माझे सगळे ऑडिओ एक काय होतं सातारा पट्टा आहेत ना सगळे, त्या साईडचंच मी ते घेऊन आलो होतो आणि हे मला थोडं आगरी कोळी असं हे जॉनरचं सॉन्ग भेटलं होतं. म्हणजे माझं चालू सुद्धा होतं आमचं प्लॅन की हा ऑडिओ आपण करूयात म्हणून. सो खूप छान असं मग आताच आलं ते आणि मग ते पुढे झालं आणि मस्त झालं. एक ऍक्टर म्हणून स्वतःला रिप्लेस करणं, म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघितले व्हिडिओजमध्ये की तू अश्विनी सोबत परफॉर्म करतो त्यानं स्वतःला ऍक्टर, तू आता ऍक्ट्रेस आहे आणि ऍक्टर असून आपल्या जागी दुसऱ्याला कोणातरी घेऊन येणं हे कठीण असतं की हे सोपं असतं तुझ्या मताने? काय सांगशील? कन्व्हर्शन काय असतं स्वतःसाठी? नाही, इथे काहीच नव्हतं. आणि महत्वाचं कसं आहे ना, सूर्यशक्ती म्हणलं की आम्ही एक पहिल्यापासूनच हे ठेवून आलो की सूर्यशक्ती म्हणजे सूर्याशी. सो हे किती वर्क करते हे आम्हालाही बघायचं होतं. आणि आता त्यामुळे एक जस्ट टीझरच्या आधीच आम्ही एक सोशल मीडियावरती असा मेसेज दिला होता की अश्विनी सोबत ह्या नवसमध्ये कोण असेल गेसिंगसाठी. तर बऱ्याच लोकांचं आन्सर हे होतं सूर्याच होतं. काय लोकांच्या हो, सिद्धांत सुद्धा सूर्याच बोलला. आणि काय लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की अरे कोण असणार, स्वतःच प्रोड्युसर म्हणजे तू स्वतःलाच घेणार ना, दुसऱ्याला कशाला घेशील. सो असे काही होते. मग नाही, पण ठीक आहे, मला आता पाहायचंच होतं की ऍक्च्युली हे किती वर्क करते. आणि ह्यात एक गल्लीतली पोरं सुद्धा सॉन्ग झालेलं होतं, त्यामध्ये मी होतो, अश्विनी नव्हती. मग आता असं बोलायला लागेल की हा फिटम झालेलं त्या सॉन्ग मध्ये मी नव्हतो. ओके, मी बोलतो कास्टकडे. ज्या प्रकारे गाण्यामध्ये दर्शवण्यात आलंय की एक स्टोरी चालली आहे आणि गाण्याचं नाव टायटल आहे नवस आणि गाण्यामध्ये रिव्हेंजची स्टोरी चालू आहे की म्हणजे आपल्या जी प्रेयसी आहे, प्रेयसीचा फोन होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा रिव्हेंज घेतो. हे कशा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, कशा तुम्ही एका सानिध्यात आणून एका प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही रिलीज केलं? म्हणजे मुळात ही जी स्टोरी आहे ती रायटर जो आहे, सिंगर, म्हणजे ऍक्च्युली माय क्वेश्चन इज की टायटलचं नाव नवस आहे आणि स्टोरी रिव्हेंजची चालू आहे, तर या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर कशा? हा, मग तेच आहे मुळात. म्हणजे जेव्हा रायटर माझ्याकडे आला म्हणजे एक हा नवस आहे जो त्याने देवाच्या समोर ठेवलाय, पण तो नवस पूर्ण होत नाही. तेच मेन आहे की काही गोष्टी पूर्ण आपल्या होत नाही आयुष्यामध्ये, त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर काय होतो, तो नेगेटिव्ह होतो का पॉझिटिव्ह होतो. पण आणि आपल्याच काही गोष्टीमुळे आपल्याला जो हवा असणारा असतो, म्हणजे ज्या माणसासाठी आपण करतो, आपल्याच गोष्टींच्या चुकीमुळे आपण तो माणूस गमावतो. म्हणजे हा नवस पूर्ण होतो किंवा नाही होत आणि तो का नाही होत त्यासाठी आपणच कारणीभूत असतो. तेच आहे. आणि तरी तो समोरचा माणूस होतो की स्वतःला बदल. तेच आहे, नवस होतो का नाही होत पूर्ण. क्या बात आहे. अश्विनी, माझा प्रश्न तुझ्यासाठी. असं म्हटलं जातं की ऑन कॅमेरा केमिस्ट्री दिसण्यासाठी ऑफ कॅमेरा केमिस्ट्री असणं खूप गरजेचं असतं, तर ऑफ कॅमेरा केमिस्ट्री किती चांगल्या प्रकारे तुम्ही दोघांनी घडून आणलेली किंवा तो इनिशिएटिव्ह कशा प्रकारचा झालेला, थोडंसं त्याच्याबद्दल बोलू? म्हणजे अगदीच सिद्धांत बरोबर माझं हे दुसरं गाणं होतं, पण पहिल्यांदा जेव्हा मी सिद्धांतला भेटले ना, आम्ही एक गाणं केलं होतं, वाचते पिपाणी. येस, वाचते पिपाणी. ते आम्ही कोकणात इथे गोव्याला शूट केलं होतं. सो तिथे पण जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय, कारण आमची केमिस्ट्री आय थिंक तिथेच सुरू झाली. आणि तेही गाणं, ते डान्सिकल सॉन्ग होतं, तर ते खूप म्हणजे आमचं, हाही डान्सर आहे, मीही डान्सर आहे, तर तिथून आमची बॉन्डिंग झाली. आणि या गाण्यात तर म्हणजे इट वॉज लाईक अ फॅमिली टू मी, लाईक सगळी टीम
तर खूप मजा आली काम करताना. सध्या धावपळ बद्दल काय सांगशील? धावपळ खूप होते. हा, धावपळ होतीये, म्हणजे पुणे, मुंबई, बँगलोर सगळा प्रवास चालू आहे, पण मजा येते. म्हणजे अगदीच आपण सगळेच कामाची वाट बघत असतो आणि ते प्रत्यक्षात होत असतं, तेव्हा धावपळ झाली तरी ती वाटत नाही की आपण खूप म्हणजे मी आता सध्या तर सकाळी मी ताप होता मला आणि येण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण म्हणजे आपण एवढं मेहनत घेऊन एखादं प्रोजेक्ट करतो, तर जेव्हा आपलं ते ऍक्च्युअल लॉन्च असतं तेव्हा असणं साहजिकच आहे आणि त्याचा आनंद सगळं विसरून आपण सेलिब्रेट करतो. मी बघितलं की अशा ज्या प्रकारे एक गाणं होतं सूर्यासोबत की त्याच्यामध्ये तू आयटम सॉन्ग करतेस आणि आता याच्यामध्ये एक गावाची मुलगी आहे, खूप साधी भोळी आहे, दिसायला सुंदर वगैरे आहे आणि प्रेमामध्ये पडली असं काहीतरी हो म्हणते. तर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आयटम सॉन्ग करणं तो वेगळा भाग आणि हा वेगळा भाग आहे. तर किती कन्व्हिक्शननी तू दोन्ही गोष्टी सांभाळतेस आणि ऑब्व्हियसली स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी कोणत्या गोष्टी तू स्वतःसाठी ठेवतेस ज्या तुला स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी मदत करतात, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. खरं तर सूर्यशक्तीवर आम्ही नेहमीच प्रयत्न करतो, कारण आम्ही दोघं त्याचे म्हणजे आम्ही सांभाळतो सूर्यशक्तीला. तर आमचा नेहमी हा प्रयत्न होता की ॲज अन आर्टिस्ट, म्हणजे ॲज अन ॲक्टर्स आपल्याला दुसऱ्यांकडे काम मागण्यासाठी जावं लागतं आणि आमचा हा प्रयत्न नेहमीच आहे की आमच्यासारखे बाकीचे आर्टिस्ट आपण आपल्या चॅनलमध्ये ॲज अ फॅमिली म्हणून घेऊन आपण पुढे जाऊया. तर हे करताना आम्ही नेहमीच वेगळे एक्सपेरिमेंट करत असतो. तर पहिलं आमचं सॉन्ग बघितलं असेल तर ते सातारा साईडला होतं, ते पण गावातलं होतं कारण आम्ही दोघं पण तिकडून आहे. नंतर परत एक वेगळा फ्लेवर घेऊन येण्यासाठी आम्ही आयटम सॉन्ग केलं, बिकॉज आय एम अ बेली डान्सर, सो ते करायचं होतं मला नेहमी. त्याच्यामध्ये खूप कमी मूव्ज आहेत, पण झालं, म्हणजे तो एक वेगळा एक्सपेरिमेंट होता. आणि नंतर हे तर सिद्धांतनी आता ते ट्रेंड निघाला ना मुलींमध्ये, म्हणजे तो एक की बेली डान्स वगैरे जास्त त्याचा क्रेज वगैरे झालेला मुलींमध्ये. हा, म्हणजे तो तर आहेच आहे, पण म्हणजे मी ऍक्च्युली 6 वर्ष शिकते आणि मी शिकवतेही बेली डान्सिंग, सो माझा जॉनर थोडा वेगळा आहे. मी ट्रायबल फ्युजन शिकते. ओके, मग आता शेवटचा प्रश्न असेल सिद्धांत तुझ्यासाठी. ज्या प्रकारे तू म्हणालास की तुला गाण्यामध्ये स्टोरी जर असली तर चांगल्या प्रकारे तुला ते धडकतं आणि ऑब्व्हियसली तुला चांगल्या प्रकारे ते करता येतं. तर ज्या प्रकारे आता मार्केटमध्ये सध्या एक हवा चालू आहे, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की म्हणजे सिंगल्स प्रत्येक वेळी आपल्याला बघायला भेटतात. मग ते नखरेवाले असू द्या किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. आता ते काय गुलाबी साडीवाले, त्यांनी पण एक वगैरे त्यांचा म्युझिकचा त्यांचा एक जॉनर आहे, त्याच्यामध्ये म्युझिक चालू आहे आणि त्याच्यामध्ये स्टोरी सुद्धा आहे. तर स्वतःला तू कुठे बघतोस ज्या प्रकारे मार्केटमध्ये स्वतःला स्टँड करण्यासाठी, कारण कॉम्पिटिशन खूप आहेत, स्वतःला कुठे स्टँड करायला तू बघतोस? आता जर मार्केटमध्ये लॉन्च व्हायचं किंवा मार्केटमध्ये कम्पीट करायचं, त्यासाठी खूप वेगवेगळे सोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल आता माझं इन्स्टा पेज आहे, त्याच्यावर 60-70 मिलियन व्ह्यूज पण आहेत. पण मला कशा प्रकारे रिप्रेझेंट व्हायचंय, मला मार्केटच्या फ्लोमध्ये नाही जायचंय, मला लोकांनी कशा प्रकारे बघावं, त्यासाठी काही आपण प्रोजेक्ट बनवतो आणि त्यातला हा एक की येस की हे काहीतरी आहे जे कदाचित लोकांना आवडू शकतो. एक असतं की ट्रेंडमध्ये जा, एक असतं की ट्रेंड सेट करा. तर ते आपली एक मेंटॅलिटी असते की भलेही मार्केट कुठेही जाऊ दे, आम्हाला हे करायचंय, आम्हाला या प्रकारे दाखवायचंय. आणि आहेत आपल्यासोबत काही माणसं आहेत जे आपल्याला जुळून आहेत आणि जे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांच्या जीवावर आपण या सगळ्या गोष्टी करतो. सो मार्केट काही असू दे, आपल्या मनाला वाटतं की हे छान प्रकारे आपल्याला प्रेझेंट करायचं, आपण प्रेझेंट करू शकतो, तर ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, शेवटचा प्रश्न सूर्य तुझ्यासाठी असेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुझ्याकडनं होकार मिळवण्यासाठी लोक करतात किंवा तुला वाटतं की या गोष्टी असल्या तर मी गाण्याला होकार करेन? ऑडिओ. ओके, ऑडिओ व्हिडिओ म्हणजे इन जनरल. मला असं काय नाही की एक चॅनलवरती मी बोलत असं एक जॉनर पश्चिम महाराष्ट्राची गाणी आत्तापर्यंत ही केली होती. मध्ये फक्त एक रिसेंटली आयटम सॉन्ग म्हणून मला असं काहीतरी वेगळं करायची असतं. म्हणजे तेच रिपीट नाही. म्हणजे लव्ह सॉन्ग असेल किंवा हे असेल, बरे लव्ह सॉन्ग रिपीट जरी झालं तर ॲटलिस्ट मला स्टोरी घेऊन आम्हाला हेच असतं की काहीतरी ऑडियन्सला आपण काय देतो की, आणि त्यांनी ते तेवढा वेळ का बघावं. लास्ट टाइम आमचं सॉंगच एक 8 ते 9 मिनिटाचं सॉन्ग होतं, त्यावरतीच आमचं खूप चर्चा चालू होती की हे एवढा वेळ का बघतो. तर आपण ऑडियन्सला काय देतोय. सो स्टोरी आणि ऑडिओ ह्या 2 गोष्टी जर आम्हाला अशा झाल्या नाही, अरे हां हे वर्क करतंय, तर मग तिथे डन. आणि तिथे असं माझं इंडिव्हिज्युअल मत कधीच नसतं की मी
हां, मी ओके बोललो तर ओके असं काही नाही. तिथे अश्विनी सुद्धा असते आमच्या टीममध्ये. बरेच जण आम्ही सजेशन्स खूप घेतो, कारण की मी पर्सनली आम्ही कधीच असं होतं ना की एकाचं मत असं नाही होत की अरे हां हे मग आता खूप चालेल. आपल्याला सगळ्यांना विचारू नये. माझं इंडिव्हिज्युअल वेगळं असू शकतं, हिचं वेगळं असतं, टीममध्ये अजून काय त्यांचं बघायचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. सो आम्ही जे काय करतो ते टीमच्या हिशोबानेच करतो की हां मग सगळ्यांकडून गोष्टी येतात, अरे हां हे चांगलं आहे, अरे नाही ते, अरे मग ते तसं करूयात. सो जे काय ते टीम वर्कच आहे, इंडिव्हिज्युअली कधी आमचं असं काय नसतं. ओके, जाता आता प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? प्रेक्षकांना हेच सांगेन की सॉन्ग आज आऊट झालेलं आहे नवस, आणि सूर्यशक्तीवरती जेवढी सुद्धा तुम्ही गाणी बघितलेली आहेत यापेक्षा हे वेगळं गाणं आणि वेगळ्या जॉनरचं गाणं आहे. विषय सुद्धा खूप असा वेगळा घेऊन आलेला आहे आणि पेर सुद्धा वेगळे येते. सो तुम्ही नक्की बघा आणि गाण्याला खूप खूप जास्त प्रेम द्या. आणि सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती गाणं रिलीज झालेलं आहे. सो तुम्ही लवकरात लवकर रील्स बनवा, सूर्यशक्तीला, अश्विनी, सिद्धांत सर्वांना टॅग करा. आम्ही नक्कीच शेअर करू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.